नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, माझ्या तमाम शेतकरी बांधवांना माझ्या बळीवंश वेदर चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 11 जुलै 2026. सातत्याने मित्रांनो, आपण जून जुलै आणि पाठीमागेपासून अ, राज्यात पाऊस कसा राहील, विशेषतः माझ्या मराठवाड्यात पाऊस कसा राहील, या संदर्भातले अंदाज वेळोवेळी आपण वर्तवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मित्रांनो, माझ्या मराठवाड्यात जेमतेम पावसावर पेरण्या झालेल्या आहेत. कित्येक गावे आणि गोदावरीच्या दक्षिणेकडे कित्येक अं, तालुक्यामध्ये, गावामध्ये अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. परंतु मित्रांनो, माझी एक तक्रार आहे. पाऊस हा प्रत्यक्ष शेतामध्ये पडण्यापेक्षा काही युट्यूबरच्या मोबाईलमध्येच अधिक पाऊस पडत आहे आणि त्यामुळे निश्चित त्या सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आज जुलैचा 11वा दिवस चालू आहे. संबंध जून मराठवाड्यात कोरडा गेलेला आहे. जुलैचा 15वाडा सुद्धा कोरडा जात आहे. तरी अद्याप कुठेही याबाबत प्रिंट मीडियावर असेल किंवा इतर सोशल मीडियावर असेल, गांभीर्याने दखल त्याची घेतली जात नाही. खरं तर शेतकरी मराठवाड्यातला खूप चिंतेत आहे. पाऊस पडतोय की नाही पडतोय, पेरण्या होत आहेत का नाही होत आहेत. परंतु काही प्रचंड पावसाचं स्पष्टीकरण देऊन शेतकऱ्यामध्ये गोंधळ तयार करत आहेत. विशेषतः अ, सरकार दरबारीत सुद्धा तिची गांभीर्याने अद्याप दखल घेतली गेली नाही. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मी फक्त आज मराठवाडा आणि त्याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्याचा अंदाज व्यक्त करणार आहे. कारण ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे, त्यांना आज अंदाजाची आवश्यकता नाही. परंतु अद्याप माझ्या मराठवाड्यात पाऊस नाही, त्याचा परफेक्ट अंदाज अद्याप कोणाला आलेला नाही. हे आपण मित्रांनो सातत्याने सांगितलेलं आहे की 2026 हे वर्ष एल निनोचे आहे आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर एल निनो जेव्हा प्रशांत महासागरात उद्भवतो, त्याचा परिणाम कोणी किती जरी नाही म्हटलं तर तो महाराष्ट्रावर जाणवतो, देशावर जाणवतो आणि प्रकर्षाने तो माझ्या मराठवाड्यावर जाणवतो. हा अनुभव माझ्या खूप दिवसाचा पाठीशी आहे. म्हणून मी सुरुवातीला जवळपास 7-8 महिन्यापूर्वी या गोष्टीचं सुतवाच केलेलं आहे. आणि मित्रांनो, त्या पार्श्वभूमीवर आपण आज मराठवाड्यात थोडासा का होईना दिलासादायक पाऊस शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. धो-धो पावसाची तर सध्या तरी आमची अपेक्षाच नाही. परंतु पिकं जी लावलेली आहेत, नुकतीच बाल्य अवस्थेत पिकं आहेत, त्यांना सिंचनाची गरज भासणार आहे. मित्रांनो, कारण का तर येणाऱ्या 4 दिवसामध्ये मराठवाड्यात टेम्परेचरचं प्रमाण वाढणार आहे. आर्द्र आणि आपलं उष्ण आणि कोरडी हवा ही राजस्थानहून मराठवाड्यात महाराष्ट्रात येत आहे. विशेषतः मित्रांनो, नंदुरबारमध्ये सर्वाधिक परिस्थिती वाईट आहे. तर या साऱ्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, परत एकदा सांगतो की मी माझ्या बळीवंश चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी जे लो प्रेशर आहे, उत्तर भारताकडे ते गेलेलं आहे आणि भारताच्या उत्तरेकडे आजही डब्ल्यू डी सक्रिय आहे. डब्ल्यू डी सक्रिय असल्या कारणाने मित्रांनो, उत्तरेकडनं उष्ण आणि कोरडी हवा थेट गुजरात मार्गे, राजस्थान गुजरात मार्गे नंदुरबार जिल्ह्यावर पोहोचत आहे आणि नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती मित्रांनो या 15 दिवसामध्ये अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याची परिस्थिती सुद्धा मित्रांनो थोडीशी बिकट होण्याची शक्यता आहे. कारण काही अंशी दिलासा मराठवाड्याला मिळणार आहे. परंतु एवढ्या मोठ्या सिस्टीमने मराठवाड्याला पाऊस दिला नाही, तर या छोट्या सिस्टीम कडून तरी आपण काय अपेक्षा करावी. कारण मित्रांनो, 13 तारखेला इंडो गंगे मैदानामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम, ही लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो परत इंडो गंगे मैदानामध्ये येणार आहे आणि त्या ठिकाणी ती पुन्हा सक्रिय होऊन काही अंशी ती सिस्टीम अरबी समुद्रावरून बाष्प खेचणार आहे आणि त्यामुळे राज्यातली परिस्थिती थोड्या बहुत प्रमाणात बदलत आहे. फार मोठी बदलणार नाही की जेणेकरून धो-धो पाऊस पडेल. या संदर्भातला मित्रांनो मी तुम्हाला ती सिस्टीम कशा पद्धतीने कार्य करेल आणि राज्यात कसा पाऊस देईल ते आपण या मॅपच्या मार्फत समजून घेऊ.
हे माझं वैयक्तिक पेड मॉडेल आहे. मित्रांनो, या ठिकाणी इंडो गंगे मैदानामध्ये ही लो प्रेशर सिस्टीम बनणार आहे. त्याचबरोबर इथं सुद्धा एक लो प्रेशर सिस्टीम आहे. या दोघांना जोडणारी पर्जन्य रेषा मित्रांनो, विशेषतः काही शेतकरी बांधवांबरोबर माझे अभ्यासाचे सुद्धा स्टुडंट या ग्रुपला जोडले असल्या कारणानं त्यांना या ट्रप लाईन बद्दल मी सांगतो. मित्रांनो, 3 प्रकारच्या लाईन असतात. समताप रेषा पृथ्वीवर किंवा नकाशामध्ये 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषांना समपर्जन्य रेषा, समताप रेषा, समउंची रेषा, समान ठिकाण दाखवण्याला ते म्हणतात. आणि तशा पद्धतीनं ही ट्रप लाईन मित्रांनो या ठिकाणी जाणार आहे. त्याला आपण समपर्जन्य रेषा म्हणू. त्यामुळे या भागात पाऊस हा अधिक सक्रिय असेल. आणि इथं मी ॲरो काढलेले आहेत. या सिस्टीमकडे, इंडो गंगे मैदानाच्या सिस्टीमकडे अरबी समुद्रातून बाष्प खेचल्या जाणार आहे. आणि त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा जिथं पाऊस पडतो सातत्याने तिथंच पाऊस पडणार आहे घाटावर. का पडणार आहे घाटावर? तर कोस्टल लाईन आहे 1 किलोमीटर उंचीची, 1300 किलोमीटर लांबीची आणि 150 किलोमीटर रुंदीची. या कोस्टल लाईनला पुन्हा एकदा या सिस्टीममुळे वाऱ्याची धडक होणार आहे. त्यामध्ये आर्द्रता, बाष्प असणार आहे आणि म्हणून पुन्हा घाटावर पाऊस वाढेल आणि पर्यायाने तो पुन्हा पूर्व विदर्भाच्या साईडकडे वाढतो. परंतु अंतर्गत महाराष्ट्र जो आहे माझा, यामध्ये मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा भाग आहे, अहिल्यानगरचा आहे, छत्रपती संभाजीनगरचा भागातला उत्तर साईड जर सोडली तर छत्रपती संभाजीनगर भागातही फारसा समाधानकारक पाऊस नाही. जालना जिल्हा आहे, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड, परभणी, हिंगोली आहे, सोलापूर आहे. या जिल्ह्यांना मित्रांनो प्रकर्षाने सध्या पावसाची तूट जाणवत आहे आणि ती तूट येणाऱ्या काही काळात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परंतु या सिस्टीममुळे हलक्या पावसाची शक्यता तयार होईल. फार मोठा मित्रांनो कधी होईल ती 14 तारखेनंतर या सर्व गोष्टी होणार आहेत. 15, 16 आणि 17 3 दिवस पुन्हा एकदा राज्याहून ढग वाहतील. आणि इकडली मित्रांनो जी सिस्टीम आहे देवी नावाची, ती कमजोर होणार नाही तोपर्यंत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ढग वाहतील आणि आपलं बाष्प पुन्हा एकदा आपल्या डोक्यावरून निघून जाईल आणि ते पूर्व विदर्भात कोसळेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हलका पाऊस होईल. निश्चित सिंचनाची गरज भासणाऱ्या पिकांना यामुळे जीवदान मिळणार आहे. पण असं फार मोठं जीवदान लगेच मिळण्याची शक्यता नाही. किमान मित्रांनो 22-23 तारखेच्या नंतरच राज्यात पुन्हा एकदा बंगालचा उपसागर ऍक्टिव्ह होत आहे, अरबी समुद्र ऍक्टिव्ह होत आहे. आणि तुम्हाला मित्रांनो यावर्षी सांगतो, बंगालच्या उपसागरापेक्षा अरबी समुद्र यावर्षी ऍक्टिव्ह राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा अरबी समुद्र ऍक्टिव्ह असतो तेव्हा तेव्हा अंतर्गत महाराष्ट्रात, मराठवाड्यात पावसासाठी संघर्ष करावा लागतो. कारण वेगाने वारे वाहतात, ढग निघून जातात. बंगालचा उपसागर जर असेल तर थेट 2000 किलोमीटर जरी लांब असला तरी हा बंगालचा उपसागर मराठवाड्याला पाऊस देतो. अरबी समुद्राने अद्याप मराठवाड्याला चांगला पाऊस दिलेला नाही, देत नाही. कारण वाऱ्याचा वेग असतो, त्याला सह्याद्रीची पर्वतरांग आणखी त्या ढगांना वर लोटते आणि मराठवाड्याच्या डोक्यावरून ढग वाहतात. या पार्श्वभूमीवर मित्रांनो कसा पाऊस होईल हे आपण पाहू. हे पहा, घाटावर पुन्हा पाऊस वाढतोय. मित्रांनो आपण झूम करून पाहू. निश्चित हा पाऊस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम साईडला असेल. आणि आपण सातत्याने सांगितलेलं आहे की यावर्षी घाटावर पाऊस सक्रिय असेल, कोकणात पाऊस सक्रिय असेल. हे पावसाचेच प्रदेश आहेत. पण या ठिकाणची जी वार्षिक सरासरी आहे, कदाचित एकूण पावसाळ्यात ती सुद्धा भरून निघण्याची शक्यता आहे का नाही ते आपल्याला सातत्याने चेक करावे लागेल. कारण पावसामध्ये अतिशय असमान वितरण आहे. तुम्ही पहा, हा अंतर्गत महाराष्ट्र आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात कुठेही जोरदार पावसाच्या सिस्टीम नाहीत. हे ढग परत पूर्व विदर्भात जाऊन कोसळतात. हे मित्रांनो 14 तारखेनंतरची इमेज आहे. अंतर्गत महाराष्ट्रात निश्चित हा जो निळा कलर दिसत आहे, या पार्श्वभूमीवर हलका ते मध्यम पाऊस पडावा एवढीच अपेक्षा आपण या मॉडेलकडून करूया. आणि मित्रांनो सध्या आपण जर पाहिलं, हे पहा, या मॉडेलने मित्रांनो 16 तारखेपर्यंत अंतर्गत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस दाखवलेला नाही. पूर्व विदर्भात सुद्धा याने दाखवलेलं नाही. यांचं म्हणण्यानुसार फक्त घाटावर पाऊस राहील. आणि मित्रांनो सर्वच मॉडेल आपण चेक केले पाहिजेत. कारण प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा वेगळा असतो, त्याचा अनुभव वेगळा असतो, त्यांचं नॉलेज वेगळं असतं, सर्व गोष्टी असतात. शेतकरी बांधवांना सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही सर्वच हवामान अंदाजांना फॉलो केलं पाहिजे. कारण कुठला
हवामान अंदाज काय सांगेल हे महत्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो मला सातत्याने फॉलो करणारी माझी काही मित्रमंडळी आहे. त्यांचा नामोल्लेख मला इथं या ठिकाणी करावा लागेल. कारण गेल्या ही जी सध्या नवीन मंडळी काही हवामान सांगण्यासाठी आलेली आहे, त्यापेक्षा मी जुना आहे हे त्यांना माहीत आहे. मित्रांनो यामध्ये आमचे कुरुडवाडीचे मित्र सुधाकरजी शिंदे अ, हे आपल्याला सातत्याने फॉलो करतात. आपल्या अंदाज पाहतात आणि अगदी सातत्याने ते आपल्याला प्रतिक्रिया व्यक्त करतात. दुसरे माझे अहिल्यानगरचे जे मित्र आहेत नरेंद्र चौधरी, हे सातत्याने माझ्या संपर्कात असतात आणि त्यांचा प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी प्रमाण आहे. कारण अतिशय ते विश्वासू फॉलोवर आहेत. त्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्याचे, जिथं माझा परभणी जिल्हा ही माझी सासरवाडी आहे आणि सासरवाडीचे जे माणिकरावजी जाधव साहेब, हे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत. खूप मोठं त्यांचं घराणं आहे. त्या घराण्याचे माणिकराव जाधव साहेब हे सुद्धा मला फॉलो करतात. सातत्याने त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे असते. त्यानंतर माझ्या शेताच्या शेजारचे, गावच्या जवळचे, भनंग जळगावचे तुम्ही सातत्याने मित्र मंडळी सर्वांना ओळखतात. नारायणराव खोजे हे सुद्धा सातत्याने आपले व्हिडिओ पाहतात. कारण कोण खरं आहे, कोण खोटं आहे या सर्व फॉलोअरला माहीत आहे. कारण हे लोक आज नाही आपल्याला फॉलो करत, हे गेल्या 5-6 वर्षापासून आपल्याला फॉलो करतात. अलीकडच्या काळात काही नवीन अंदाजक उदयाला आलेले. आता रमेशराव आहेत. आता हे कुठले आहेत याबद्दल मला माहित नाही, कारण त्यांनी आजच काही केले. विलासराव आहेत. आमचे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी मला झाडे लावण्याचा मेसेज पाठवलेला आहे. कारण मित्रांनो, मी ज्या शाळेत टीचिंग करत होतो त्या शाळेमध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठी शाळा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ती अंबडला आहे आणि त्या ठिकाणी नोकरी करण्याचा योग मला जवळपास 18 वर्ष आलेला आहे. त्यामुळं आणि विशेषतः उच्च माध्यमिक, माध्यमिकला मी शिकवत असल्या कारणानं अनेक विद्यार्थी आणि जवळपास 400 विद्यार्थी आमच्या एका बॅचला असायचे. त्यामुळे निश्चित हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रात त्यांचं नेटवर्क आहे. त्यांनी मला झाडे लावण्याचा सल्ला दिलेला आहे. मी निश्चित त्यांचं स्वागत करतो. सय्यद मतीन हे आहेत, पप्पू कुमार आहेत. या व्यतिरिक्त मित्रांनो आमचे भाऊसाहेब चव्हाण मंठ्याचे जो सातत्याने मला फॉलो करतायत. माझे सर्वात जुने फॉलोवर आहेत. त्यानंतर आमचे छत्रपती संभाजीनगरचे आपले सॉरी घसा खराब आहे मित्रांनो, हिवरेडे साहेब, गणेशराव हिवरेडे साहेब, आमचे गणपतराव मिसाळ साहेब, हे जालना जिल्ह्यातली सर्व मंडळी. त्यानंतर मित्रांनो पैठण मधील आमचे दीपकराव हजारे असतील, दादासाहेब आगळे असतील आणि त्यांच्या टीममुळं मी संपूर्ण पैठणमध्ये माझं नेटवर्क गेलं, हे त्याला कारणीभूत आहे. आणि मित्रांनो ही सर्व मंडळी आपल्याला सातत्याने फॉलो करते. जुनी मंडळी आहे म्हणून त्यांचा नामोल्लेख करणं, त्यांना धन्यवाद देणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे. मित्रांनो आपण सातत्याने या संदर्भातले अंदाज दिलेले आहेत की राज्यात पाऊस कसा होईल. अगदी अल निनो आला म्हणजे पाऊसच पडत नाही, हे विधान आपलं कधीच नाही. यामध्ये मित्रांनो कमी पावसाचा सामना करावा लागतो, दीर्घखंड असतात आणि जवळपास मित्रांनो 1.5 महिना गेला, मराठवाड्यात अद्याप कुठेही पाऊस नाही, कुठल्या विहिरीला पाणी नाही, कुठल्या कूपनलिकेला पाणी नाही. ही परिस्थिती आहे. कुठल्या शेतकऱ्यांच्या अजून अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत, विशेषतः दक्षिण मराठवाड्यातल्या. ही परिस्थिती मान्य करायला पाहिजे मित्रांनो. कारण का, सरकार दरबारी सुद्धा याची नोंद होत असते. उगाच आपण युट्यूबवर पाऊस पाडून सरकार आणि माझी दिव्य मराठी जी पेपर आहे त्या पेपर समूहाला माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की त्यांनी काल परवा मित्रांनो माझ्या सर्कलमध्ये, गोंदी हे माझं सर्कल आहे, गोंदीचे आमचे मित्र जे आहेत प्रल्हादराव मरकड हे मला फॉलो करतात. त्यानंतर प्रदीपराव मरकड हे मला फॉलो करतात. ही सर्व मंडळी मित्रांनो मला फॉलो करणारी आहे. गोंदीमध्ये त्यांनी 70 मिलीमीटर पाऊस दाखवला. बातमी आली, मी त्यांना सांगितली मित्रांनो प्लीज, गोंदीमध्ये अद्याप कुठेही 70 मिलीमीटर पाऊस नाही. 70 मिलीमीटर पाऊस झाला असता तर माझ्या गलाटी नदी जी आहे, गोदावरीची उपनदी, तिला पाणी आलं असतं. शेतात अद्याप 2 इंचाच्या खाली वल नाही. हे सर्व परिस्थितीवर मित्रांनो या गोष्टी घडत आहेत. म्हणून सोशल मीडियातल्या माध्यमातून सुद्धा आपण खरी परिस्थिती समोर सांगितली पाहिजे. नुसते पिकाचे फोटो टाकून आणि पिकावरची माहिती सांगून चालणार नाही. कारण या सर्व गोष्टीवर मित्रांनो याच्या कळत नकळत सरकार दरबारी नोंदी होत असतात. म्हणून माझे सर्व मित्रांनो
राज्याचे मराठवाड्याचे तांबडचे जे कृषी विभाग आहे म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक मला फॉलो करतात. त्यांचे सर्वांचे धन्यवाद मित्रांनो. ते मला सातत्याने त्यांच्या ग्रुपवर व्हिडिओ पाठवण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात. या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा राज्यात 14 पासून जे सक्रिय वातावरण होत आहे, 14, 15, 16, 17 हे काही फार मोठं वातावरण नाही. परंतु आपल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. जीवनदान मिळावं एवढीच अपेक्षा आपण करू. आणि चांगल्या पावसाची सुधारणेसाठी मित्रांनो, आपण 22-23 तारखेच्या नंतरच, मित्रांनो मी एका ठिकाणी तर 28 तारीख सांगितलेली. कदाचित 28 तारीखही उजळती की काय या अंतर्गत मराठवाड्यासाठी, त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. कारण शेवटी निसर्ग आहे. निसर्ग हा कोणाच्या हातात नसतो. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा हे अतिशय महत्त्वाचं आहे. छोटा सल्ला आहे, परंतु निश्चित तो करा. विशेषतः मित्रांनो, वडाचे झाडं लावा. वडाचे झाड हे 100% ऑक्सिजन देतं. माझ्या शेतामध्ये 5 वडाची झाडं आमच्या बंधूनं लावलेली आहेत. ती सुद्धा मोठी झालेली आहेत. अतिशय उन्हाळ्यात थंडावा देतात आणि वर्षभर 24 तास ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. त्याच्यामुळे वडाची झाडं लावण्यामध्ये प्राधान्य द्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.